हा पाण्यात मासे पड्या गेला वाघ्या मासे पड्या. मला ना कोळीत पीठ तयार करायचंय त्याच्यामुळे मला कमरेचा त्रास सुरू झालेला आहे. पण मी औषध मदत करत नाही दिसत नाही. नाही बोलणार नाही बोलणार. जोरदार पडणार आहे आता. दादा आमचा छत्री घेऊनच बाहेर पडलाय. हा कुणाल छत्री घेऊनच बाहेर पडलाय. पाऊस जोरात पडणार आहे ना. केवढा अंधार केलाय बघा पावसाने. बाप रे पूर्ण काळोख बघा. आणि असा कोसळणार आहे ना बाप रे धो धो कोसळणार आहे. हा नाही नाही पडणार. केवढं काळोख बरं चारही बाजूनी काळोख केलेलं पावसाने. थांबणार नाही आता पडला तर. चला चूल पेटवतोय. आज अगोदर चुलीवरचं काम आहे. पाणी पण तापवायचं आहे आणि ऑर्डरचं पण तयार करायचं आहे. कोळीत पीठ तयार करायचं आहे. थालीपीठ भाजणी तयार करायचं आहे. परवाशी तयार केलं सगळं पीठ संपलेलं आहे. शेरू हा बघा माझा शेरू. माझा शेरू इथे बसलाय. आणि पेरू कुठे गेला. पेरू पेरू आमचा खेळायला गेला तर आला नाही. आता येईल. आता येईल बघा. आता पाऊस सुरू झाला ना आता येईल. वाघ्या येईल आता. म्हणजे तोडला होता एकदा का आलं काय एवढं वाढलंय बघ. एकच सिंगल ते वाढ होते ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मस्त अशी एक पावसाची सर येऊन पडून गेलेली आहे. आत्ता पाऊस की नाही थांबला आहे. पण आजचं वातावरण तुम्हाला सांगते की हा पाऊस म्हणजे भरपूर असा पडणार असं वातावरण आहे. फक्त ना तुम्हाला मी सांगते पाऊस सुरू झाल्यापासून आपल्याकडे खूप छान पाऊस पडतो आहे. असं नाही आहे की पाऊस गायब झाला आहे. कंटिन्यू पाऊस चालू असतो. फक्त अधेमध्ये थोडंसं ऊन आलं तर ते पण ते काही काळापुरतं असतं आणि पुन्हा मग तो पाऊस पुन्हा सुरू होतो. म्हणजे वातावरण एकदम छान आहे. पावसाळी ढगाळ छान असं वातावरण आहे आजचं. आज कुणालच्या बाबांना जायचं आहे बाहेर. त्याच्यामुळे सकाळी उठल्या पहिला आधी चूल पेटवले आणि माझं ऑर्डरचं पण तयार करायचं आहे. थालीपीठ भाजणीच्या आणि कोंबडीवाड्याच्या आणि हे काय बरं कोळीत पीठ आपण जे सध्या विकतो त्याच्या भरपूर अशा ऑर्डर आलेल्या आहेत कालपासनं. त्याच्यामुळे आता म्हटलं थोडीशी तयारी करून घेते. सकाळी सकाळी जरा बरं पडतो सगळं. मी चूल आधी आता पाणी तापलं ना त्यानंतर म्हटलं मग थोड्या वेळाने जरा भाजून घेईन कुणालच्या बा गेल्यानंतर. अजून सगळं साहित्य काढायचं बाकी आहे. आता काढते थोड्या वेळाने जाऊन. आज काय बागेतलं काम काय होणार नाही कारण वातावरण पावसाळी आहे आणि वेळ पण नाही आज. कारण कुणालच्या पण जाणार आहेत. बघू संध्याकाळच्या वेळेस जमलं तर. बाकी आजचं सगळं घरचंच राहणार आहे. आपला शेरू बसलाय इथे. वाघ्या आपला गेलाय खेळायला. तो काय अजून आला नाही आहे पण येईल थोड्या वेळाने. आला की तुम्हाला दाखवीन. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी सांगितलं होतं की म्हणजे आता घराचं काम बघा पूर्ण झालं आहे ना तर गणेश पूजा करून घ्या. तर करायचे जरा थांबलो आहे आम्ही. म्हणजे आत्ता नाही दिवस जरा चांगला बघून. आणि 1-2 कामंसुद्धा आहेत आमची महत्त्वाची कामं आहेत. ते अगोदर करणं गरजेचं आहे. आणि म्हटलं ते झाली का नंतरला मग आम्ही ते म्हणजे शांत डोक्याने शांत चित्त्याने सगळं देवाचं करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. घाईघाई नाही करायची. म्हणजे आपल्याला पण वेळ पाहिजे सगळं करताना. आता बघा हे सगळं थालीपीठ ऑर्डरचं वगैरे सगळं चाललेलं आहे ना त्याच्यामुळे वेळ कसा थोडासा कमी आहे. आणि असं देवाचं करायचं म्हटलं का चांगल्या मनाने चांगल्या चित्ताने सगळं करायचं असतं शांतपणे. आणि त्याच्यामुळेच मग आम्ही दोघांनी असा विचार केला की जरा थोडे दिवस थांबूया एखादा चांगला दिवस बघून. म्हणजे बघा श्रावण महिना चालू होईल ना त्यानंतर म्हटलं बघू. म्हणजे साधारण एक समजा ना एखाद महिन्यामध्ये करायचा विचार आहे. पण जरा शांतपणे असं रिलॅक्समध्ये पाहिजे तो दिवस. असं घाई गडबडीचा नको. काय चाय प्यायची नाश्त्याचा विचार करा बाबा. चाय पिता पिता मला मग रोज विचार करून करून मला टेन्शन येतं. बनवताना काय वाटत नाही. रवा संपलाय का? आहे रवा. मग काय शिरा बनवू. उपमा बनवू. उपमा मला उपमा ना बनव. तुम्हाला खायचं तर बनव. असे नखरे हे नको ते नको. चला बनवूया काहीतरी. भिजून आलाय ना. इकडे कुठे गेला तू. 2 तासांनी बघा आलेला आहे. इकडे ये. डायरेक्ट घरात बघितला. इकडे वाघ्या. इकडे ये ये ये. माझं बच्चा कुठं गेलेला ग. वासरू माझा. इकडे
पुरा भिजलेला आहे. कुणाल हा पाण्यातनं चालाय, घाण नाही झालेला आहे, ऐकलं काय? भिजलेला आहे, भिजलेला. हा पाण्यात मासे पडाय गेला वाघ्या, मासे पडाय गेला. इकडे ये, इकडे उभा राहा शांतपणे. दोन्ही तापले तो ग पोर माझ्या आलं ग, छोन माझ्या ग, कुठं गेलेलं माझं वासरू, ये माझं पिल्लू ते कुठं गेलं होतं उंडगो, कुठं गेलेलं उंडगो पोर माझं. बुजून आलं त्याला, त्याला पुसते आता बोक्याला. लबाड जीवाला घोर करतो. कधीपासून मी ह्याची वाट बघते, माझ्या जीवाला नुसता घोर लागलेला. हा कधीचा गेलाय, अजून आला नाही. तो शेरू माझा बिचारा तोंड वाईट करून बसलाय. या कशाला जायचं पाण्यामध्ये? उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. तुला सांगतो पण जायला भिजत. कुठं गेलं पाणी? नाही हा आला आला, वाघ्या आला, येतोय. तुझं अंग पुसते, थांब. कुठे गेलं? कुठे गेलं? चला हे बघा, आता ऑर्डरचं काम सुरू केलंय. मला ना कोळीत पीठ तयार करायचं आहे, त्याच्यामुळे हे कोळीत आहेत ना भाजायला सुरुवात केली. आणि थालीपीठ भाजणी पण तयार करायची, पण ती आज नाही घेणार आहे मी. बघूया, म्हणजे संध्याकाळी नाहीतर मग उद्या सकाळी लवकर भाजून घेणार. म्हणजे एक एक म्हटलं होऊन जाईल ना. तर झालं माझं भाजायचं काम झालं. जवळजवळ 5-6 किलो आहे ना कोळीत भाजून घेतले मी. आणि घाम बघा हे सुटलं आहे. असं चुली जर आपण काम करतो ना, असं गरम होतं, बरं वाटतं पण जरा. कारण बघा वातावरण असं थंड आहे ना पावसाचं, पण आता एकदम छान वाटते. आता आमच्या घरामध्ये सगळं सामसूम आहे. कुणाल गेला ऑफिसला, कुणालचे बाबा पण गेले तरळ्यामध्ये. त्यांचं सगळं आटपलं, म्हणजे नाश्ता वगैरे सगळं करून गेलेलं आहे, सगळ्यांचं सगळं झालेलं आहे. आणि माझं आता हे एक्स्ट्राचं काम आहे ना, त्याच्यामुळे मी करायला घेतलं. म्हणजे पटकन आहे ना होऊन जाईल. मग उद्या तेवढं मला बरं पडेल ना. थालीपीठ भाजणी अजून भाजायची, ती मी विचार करते की उद्यालाच घेईन भाजायला. कारण आता घरातलं काम माझं थोडंसं बाकी आहे ना, त्याच्यामुळे. तर असा बघा घाम निघतो काम करताना. आता जरा शेक घेते, कमरेला पाणी ठेवलं मी तापत माझं आंघोळीचं. आता 2 टोपं पाणी ठेवलं, एक तापलं आणि एक आता दुसरं ठेवलेलं आहे. जरा जास्त घेते, कडक कडक पाणी, जरा बरं वाटतं चुलीवरचं. आणि जरा कमरेला शेक पण घेते, म्हणजे ना कंबर हल्ली दुखते. म्हणजे भरपूर दिवस झाले, भरपूर दिवस काय भरपूर महिने झाले मला कमरेचा त्रास सुरू झालेला आहे. पण मी औषधं वगैरे काय खात नाही, कारण मला आवडत नाही औषधं वगैरे खायला. त्याच्यामुळे कधी पण आजारी असेल, काय दुखलं खोपलं ना, खाणंपिणं मस्त खायचं आणि मजेत राहायचं असं मला वाटतं. औषधं मी टाळते, मला अजिबात औषधं आवडत नाही. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल ना तितकं सहन करायचं आणि खाणंपिणं ह्याच्यावर जोर द्यायचा. पण आराम करते मी, असं नाही की आराम नाही करत. तर दुपारच्या वेळेस आराम करते, एडिटिंग करता करताना अशी जरा पडते. आणि असं वाटलं की झोपायचं साधारण अर्धा पाऊण तास झोपते मी, आराम करते मी. जसा वेळ मिळेल ना तसा मी आराम करते. त्याच्यामुळे असं काही हे नाही आहे. आणि आहेत घरातली पण आहेत ना, कुणालचे बाबा पण खूप लक्ष देतात. त्याच्यामुळे मला पण अशी काही फारशी चिंता नाही. ते पण मला खूप मदत करतात कामाला, घरातल्या कामामध्ये. बाहेरचं आपलं बागेतलं काम असतं, आता हे ऑर्डरचं असतं ना, ते पण ह्या दोघांची पण मदत असते. पॅकिंग करा, हे करा, सगळं असतं. म्हणजे काय तर सगळेजण आम्ही मिळून मिसळूनच आमचं काम करतो, असं आहे. हा बघा शेक घेते, एवढं बरं वाटते ना, मागे चूल पेटते ना चांगली धगधगीत, छान वाटतं जरा शेक घ्यायला असं चुलीजवळ. रोज घाईघाई असते, म्हटलं आज जरा वेळ आहे तर म्हटलं जरा बसूया. कारण हे थंड होते ना आपलं कुळीत, ते जरा गार झाले का उचलून ना घरामध्ये घेऊन जाते. मग घरामध्ये एकदम छान असे थंड होऊन जातील. आणि मग संध्याकाळी भरडून घेईन आणि मग पीठ उद्याला चक्कीला लावून घेईन असं. चला आता काय आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर मग जेवण करायचं आहे दुपारचं. बघूया आता काहीतरी बनवते, पटकन शॉर्टकटमध्ये बनवते आज काहीतरी. मग संध्याकाळच्या वेळेस काहीतरी वेगळं असं काहीतरी बनवून देईन ह्या लोकांना. असं चटपटीत खायला आवडतं ना आमच्याकडे. म्हणजे भाजी भाकरी पण असते. काल रात्री कारल्याची भाजी केलेली आणि भाकऱ्या केल्या होत्या, पण सगळ्यांनी खाल्ली आवडीने, आवडतं सगळ्यांना. हे बघा आमचा शेरू शेठ बघा, राखणदार आमचे दोघंजणं. एक झोपला आहे बेडवरती आणि शेरू इथे बसला होता माझं सगळं भाजून होईपर्यंत. चला मी आता जरा 2 मिनटं इथे बसते चुलीपुढे, जरा शेक घेते आणि मग जाते मी आंघोळीला आणि मग दुपारचं जेवण करून घेते. तर आमच्याकडे आता जेवण चालू आहे. कुणाला जेव्हा मदत करतायत आज, म्हटलं तुम्हाला पण दाखवते. हे बघा
पुन्हा जेव्हा मदत करतच आहे. नाही दिसत नाही ना व्हिडिओमध्ये, म्हणून म्हटलं आज तुमच्याशी शेअर करते ना. म्हणजे नेहमी कसं म्हणजे शूटिंग करता येत नाही हो. मुख्य गोष्ट काय होतं की आपण बघा कामामध्ये असतो, त्याच्यामुळे शूटिंग करायला जमत नाही. म्हणजे माझं पण काम चालू असतं, म्हणजे शूटिंग कोण करणार, आणि ह्यांना सांगितलं शूटिंग करायला की त्यांना जमत नाही. कुणाला त्याच्या कामामध्ये बिझी असतो आणि कुणाला जेव्हा मला फारसं असं काही शूटिंगचं जमत नाही, तर असे ते मला मदत करतात. ते बघा आता उभे आहेत, मी खाली बसलेली आहे. आज आमच्याकडे पावभाजी बनते. हे बघा मी त्यांना बसून बसून पाव आता असे हे करून दिले, स्लाइस हे ना हे करून दिले तुकडे करून, आणि ते आता शेकतायत. भाजी घातली आता फोडणीला. खूप उशीर झाला आज सगळं होईपर्यंत आणि सगळं आवरेपर्यंत. त्याच्यामुळे कुणाला जेव्हा काहीतरी अंदाजे एक साधारण 12:30पर्यंत आले ते घरी. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं जेवण वगैरे आम्ही आता पटापट दोघांनी मिळून सगळं बनवलं. कटिंग वगैरे जे काही करायचं होतं ना ते सगळं आम्ही दोघांनी मिळून केलं पटापट. आणि आता चाललंय पाव शिकायचं काम चालू आहे. कुणाला तर येईल ना जेवायला. कुणाला पावभाजी खूप आवडते. आमच्याकडे पावभाजी खूप आवडते, खूप म्हणजे खूपच आवडते, सगळ्यांनाच आवडते. आणि मंगळवारी आम्ही बघा बाजारात गेलो होतो ना, त्यावेळेस फ्लावर चांगला मिळाला, स्वस्त मिळाला फ्लावर, त्याच्यामुळे आणला होता मी इथं. आणि मटार माझ्याकडे होते, म्हणजे जेव्हा मी डीमार्टचं सामान भरलं ना त्यावेळेस मी मटार एकदम ते फ्रोझन बघा मटार असतं ना, ते मी आणून ठेवले होते. त्याच्यामुळे आता पटकन आयत्या वेळेस पावभाजी बनवायला मला मिळाली. आणि टॉमॅटोवर सध्या स्वस्त आहेत आमच्याकडे, टॉमॅटो कोथिंबीर सगळं काही स्वस्त आहे, त्याच्यामुळे जरा बरं पडलं. म्हणजे शॉर्टकटमध्ये जेवण ना, आता सगळं जेवण जर का मी करायला गेले असते ना भरपूर वेळ गेला असता. त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये पटकन आता ही पावभाजी झालेली आहे. तुम्हाला नंतर दाखवते झाल्यानंतर कशी झाली ती. थोडीशी जरा जास्तच बनवले म्हणजे संध्याकाळचं पण होऊन जाईल. हे बघा पाव झाले शेकून, थोडेसेच बाकी आहेत. कुणाला पण आता फोन केला होता, बाबा लवकर ये, कारण कुणाला पावभाजी भरपूर आवडते. आज काय रेसिपी शेअर करायला जमलं नाही, कारण वेळच माझ्याकडे कमी होता. खूप आमची घाईघाई झाली आज, त्याच्यामुळे तर राहू दे. आणि पाव थोडेसे जास्तच आणलेत, संध्याकाळ म्हणजे दोन्ही टायमाला होतील ना, त्याच्यामुळे जास्त आणलेले आहेत. भाजी आपली शिजते अजून. ही बघा भाजी जरा स्लो गॅसवरती शिजत ठेवले. आला पाऊस आला तो बघ, झाला सुरू पाऊस. झालं ना, शेवटचेच आहेत ना. एकच पाव. जेवायला चला, कोणाला जेवायचंय बघा. कसा शेड बघा कसा बसलाय, पाय चाटतोय बघ बोका. बाहेर पाऊस पण छान पडतोय, आणि असं छान पावसामध्ये आता मस्त मस्त काय खायची, पावभाजी खायची. शेरूला सोडते मी आता, त्याला सकाळपासून बांधून ठेवलं आहे ना, लवकर बांधलेलं आहे. चला शेरू जेवायला चला बेटा, चला चल. रागवला तू, रागवला आईवर, रागवला. हा बघा ह्याला काय काय नाही त्याला, बोका चो. तो जेवाय का माझं बच्चा चो. तो सोडला आईने बघ, तर सोडलं आहे बघ बघ, पट्टा काढला. चला चला जेवायला, चला चल जेवायला. चो माझं बच्चा चो जेवायचं चो. उगो माझी छोना रागवली, रागवले. नाही बोलणार चो. काय झालं माझ्या छोनाला. तो जेवायला चल पहिला तुलाच जेवायला देणार, तुला आणि वाघेला, मग आम्ही जेवणार. चल ये माझं बच्चा. नाया रागवलाय बघा उठत नाही ना, म्हणजे रागवलाय तो. नाही यायचं जेवायला, जेवायचं नाही जेवायचं. तुला राग आलाय, जरा लाड करते याचे. उठला बघा, जरा लाड केले ना मग लगेच उठला. चला जेवायचं, चला. त्याचं काय नाही, तो बघा कसा बिंदास आहे. तो आता भरपूर भटकून आलाय. हा चला बाबाकडे चला. ए दादा पण आला, चला. दादा आला, चला जेवायला, चला. लांब जाऊ नको बघा, आता गेला भिजत, बघितला. दादाला घ्यायला गेला. ही दादा सगळं ओला केलास. बस झालं. हा बस झाला. चला कुणाला चला, पापड नरम होतील. बस सोड नको, बस झालं. चला ही बघा पावभाजी आता वाढले, त्यात थोडंसं बटर टाकलंय आणि कांदा टाकलाय आणि पापड. कुणाला पापड घे, कुणाला पण लवकर बोललं फोन करून, त्याला वाटतं ये लवकर. नाही तसं चांगलं असं बनवलं की मग आम्हाला खायला होत नाही कुणाला आल्याशिवाय. हे घे बाबा सारखं. चांगली झाली का रे
पापड घे पापड घे. पाहून बघ कसे झाले ते. बाबाचा फीडबॅक घेते. बाबाचा फीडबॅक चांगले झाले ना. छान झाले. हां चला पापड. कुणाच्या जेवण आवडले दे बाबाला पापड दे. तर अशा प्रकारे बघा छान छान असं जेवण बनवायचं घरच्या घरी आणि खायचं. म्हणजे आम्हाला कसं कधी कधी अशी आशा होते खाण्याची. म्हणजे पावभाजी आहे, शेवपुरी आणि काय इडली डोसा पण ना. हे जे पदार्थ आहेत ना आपण बघा खाल्लेले आहेत. म्हणजे मुंबईमध्ये होतो ना त्यावेळेस आपण खायचो आणि ते गावी मिळत नाही. पहिली गोष्ट काय ते मिळत नाही बाहेर, अजिबात मिळत नाही. हे पावभाजी वगैरे असले प्रकार मिळत नाही गावच्या ठिकाणी. मिळाली तर फक्त उसळ मिसळ हे सगळं असं ना वडापाव असं आहे. त्याच्यामुळे कधी कधी खाण्याची इच्छा होते आणि मग अशी इच्छा झाली की घरच्या घरी तयार करायचं आणि खायचं. आपलं मन नाही मारायचं असं. तर चला घरच्या वेळी छानच होते. नाही छान होतं. बाहेरचं मिळत नाही ना. शहरामध्ये कसं पटकन बाहेर मिळतं म्हणजे मिळतं ना शहरामध्ये. गावच्या ठिकाणी ह्या गोष्टी मिळत नाही. पावभाजी हे असले प्रकार नसतातच. त्याच्यामुळे घरच्या घरी बनवून मग आम्ही खातो मग असं आहे ते. तर चला मग ताईनो आता जेवतो आम्ही. छान असा बाहेर पाऊस सुद्धा पडतोय आणि छान अशी गरमागरम पावभाजी एन्जॉय करतो. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि कुणाच्या म्हणतात की जेवायला या, फोनच्या आतमधनं जेवायला या.